नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. ऐश्वर्या जानकी अडकवणार शर्वरीला त्यांच्या जाळ्यात. शर्वरी आता जानकी ऐश्वर्याचं भांडण झालेलं बघून तिचा फायदा उचलायला बघते आणि सगळ्या घरच्यांसमोर म्हणते, जानकीला हे सगळं सांभाळायला जमत नाहीये. घरच्या वाटण्या करून टाकू आणि ज्याचा त्याचा हिस्सा त्याला देऊन टाकू. आता जानकी ऐश्वर्याच्या प्लॅनप्रमाणे ऐश्वर्या लगेचच पुढे येते, म्हणते, "हो, बरोबर आहे शर्वरी तुझं. मला पण माझा हिस्सा पाहिजे." तर हे ऐकल्यावर जानकीला खूपच राग येतो आणि ती जोरात ऐश्वर्याच्या कानाखाली मारते. आता हे बघितल्यावर शर्वरी पण शॉक होते. जानकी म्हणते, "मी जिवंत असेपर्यंत कुणालाही हिस्सा मिळणार नाही. ह्या घराचे तुकडे मी होऊ देणार नाही." मग सगळे ज्याच्या त्याच्या रूममध्ये जातात. तर जानकी ऐश्वर्याकडे जाते. म्हणते, "सॉरी ऐश्वर्या, लागलं का गं तुला जोरात?" ऐश्वर्या म्हणते, "नाही गं, त्या शर्वरीचं सत्य समोर येण्यासाठी अशा 100 कानाखाली खाईन मी." तर जानकी तिला प्रेमाने हात लावायला जाते. तर ती लगेचच ॲटिट्यूड दाखवायला लागते. म्हणते, "जा, मी तुझ्या बाजूने नाही, शर्वरीच्या बाजूने आहे." आणि दोघीही हसायला लागतात. आता शर्वरी अडकेल का जानकी ऐश्वर्याच्या जाळ्यात? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.